आज दिनांक 5/12/2024 रोजी सकाळी 10 वाजता महाराणा प्रताप चौक मिरज येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून निकाल लावून घेतला आहे, हे सर्वांच्या लक्षात आलं आहे। आज नवीन सरकार स्थापन केलं जात आहे, याच्या विरोधात आज ईव्हीएम मशीन फोडून निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, विधानसभा समन्वयक सूरज पाटील, उपतालुका प्रमुख बबन कोळी, म्हैसाळ विभाग प्रमुख संदीप भनमोरे, मिरज तालुका संघटक किरण कांबळे, विभाग प्रमुख सुनील ढोले, वड्डी शहर प्रमुख दशरथ मगदूम, टाकळी शहर प्रमुख विश्वास कांबळे, महिला आघाडीच्या शाकिरा जमादार, सरोजनी माळी, युवा सेना मिरज शहर समन्वयक लखन भोरे, उपशहर प्रमुख अफसर नदाब, उपशहर प्रमुख अजित हक्के, उपशहर प्रमुख रोहित घोडके, विभाग प्रमुख अब्दुल मोमीन, विभाग प्रमुख प्रथमेश यमगार, विभाग समन्वयक सागर आमले व शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते। या आंदोलनाचे नियोजन युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी केलं। विधानसभेची खेड्यातल्या असू दे, शहरातल्या असू दे, सर्व जनतेने मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः काना सातपुते असा विषय घेऊन त्यांनी स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं। त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो। पण जे काय त्यांनी मतदान केलं, कुठे गेलं हे सगळेजण मला विचारतात, पण त्यांना पण उत्तर माहिती आहे कुठे ते मतदान केलं। ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्य नाही आहे, कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल देते। महाराष्ट्रामध्ये जो भाजपचा विजय झालेला आहे हा खोटारडा विजय असून हा विजय ईव्हीएमचा आहे। ईव्हीएम कसं मॅनेज करायचं, मतं कशी डिवाईड करायची, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत, मग ते शिंदे गटाचे असू देत, चंद्राचे असू देत, बरोबर 1,24,000 ते 1,38,000 मतं त्यांना पडलेले आहेत। काही उमेदवार असे नाही त्यांना सम संख्या आहे, 1,24,000 संख्या आहे। तर असं कसं होऊ शकतं, याच्या आधी कधीही झालेलं नाही आहे। सगळे पक्ष, काँग्रेस असू दे किंवा शरद पवार राष्ट्रवादी दे, उद्धव ठाकरे शिवसेना असू दे, सगळेजण सांगतायत की बाबा मशालला मतदान करा, तुतारीला मतदान करा, शिंदे गटाचे लोक सांगतात धनुष्याला करा। पण ते जे भाजपवाले आहेत त्यांनी कुणाला सांगत नाही की कमळाला मतदान करा, तुम्ही कुणालाही मतदान करा, मत येणार आम्हाला कमळालाच। या प्रकारे यांचं चालू आहे। एवढा जल्लोष त्यांचा जरी सगळे आमदार निवडणारे असले तर त्यांच्यात जल्लोष काही दिसत नाही आहे। आमदार कुठलाही खुश नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की मशिनी मॅनेज करून आमदार झालेले आहेत। आणि आम्ही या ठिकाणी ईव्हीएमचा निषेध करतो। इथून पुढे जे काही इलेक्शन होतील ते सगळे ठप्पा मतदान व्हायला पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे। ईव्हीएमवर जर मतदान असेल तर आम्ही शिवसैनिक मतदान करणार असे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो।